नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जो नमो शेतकरीचा जो 7वा हप्ता आहे, तो 7व्या हप्त्याची तारीख सरकारने या ठिकाणी जाहीर केलेली आहे मित्रांनो. तर ती 7व्या हप्त्याची तारीख आहे मित्रांनो 9 सप्टेंबर 2025ला या ठिकाणी 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक असणाऱ्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे मित्रांनो. 9 आणि 10 तारखेला या ठिकाणी 2 दिवसात तुम्हाला तुमचा जो नमो शेतकरीचा 7वा हप्ता आहे, तो 7वा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो. आता त्याचं जे एफटीओ ती एफटीओ कशा पद्धतीने चेक करायचे, तुम्हाला हप्ता येणार आहे की नाही येणार आहे. तर खूप सारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आमचा जो हप्ता आहे तो हप्ता येणार आहे आम्हाला की नाही येणार आहे, तर आम्ही ते कशा पद्धतीने चेक करू शकतो. तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की तुमचं एफटीओ तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता, की तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तो येणार आहे की नाही येणार आहे, पुढचे जे हप्ते आहेत ते आम्हाला येतील की नाही येतील, हे सर्व तुम्ही या ठिकाणी घर बसल्या चेक करू शकता मित्रांनो. आता ते कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला डेलीचे अपडेट्स तसेच शासनाचे जे आर आहे ते जे आरच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील. त्याच्या ज्या लिंक आहेत त्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. चला तर आपण व्हिडिओमधून बघूया की जो एफटीओ आहे आपण ती एफटीओ कशा पद्धतीने चेक करू शकतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला nsmny.mahaIT.org या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. एक रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिला आहे, त्यानंतर आधार रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी दिला आहे आणि आधार नंबर या ठिकाणी दिला आहे. तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर त्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्यानंतर खाली जो कॅप्चा दिला आहे कॅप्चा टाकून गेट OTP वरती क्लिक करा. तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे यावरती क्लिक करून तुम्ही ते डिटेल भरू शकता. त्यानंतर हे जर नसेल तर तुमच्याकडे आधार नंबर आहे तो आधार नंबरला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आधार नंबरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबरला टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा दिला या ठिकाणी तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि गेट आधार OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही आधार OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही या लॉग इन पेजवरती येणार. लॉग इन पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी डिटेल आहे बेसिक डिटेल या ठिकाणी दाखवली जाईल. तुमचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल, तुमचं सर्व या ठिकाणी मोबाईल नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दाखवला जाईल, रजिस्ट्रेशन ID नंबर तो या ठिकाणी दाखवला जाईल, कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती तारीख सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. तुमचं या ठिकाणी जे एलिजिबिलिटी स्टेटस आहे या ठिकाणी ते दाखवले जाईल, तुमची KYC वगैरे झालेली आहे की नाही. जर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद झालेला असेल मित्रांनो, तुमचं या ठिकाणी पेमेंट जे आहे ते पेमेंट जो हप्ते ते हप्ते बंद झालेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते डिटेल या ठिकाणी दाखवले जाईल. या ठिकाणी लिंक गेट डिटेल यावरती तुम्ही क्लिक करून तुमचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता की कुठल्या कारणामुळे तुमचं जे हप्ते ते हप्ते बंद झालेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट इलिजिबल, आता तुम्ही किती इन्स्टॉलमेंटसाठी इलिजिबल आहे या ठिकाणी दाखवले जाईल. 7 नंबरसाठी जर इलिजिबल असेल तर तुम्हाला या ठिकाणी 7वा हप्ता जो होता हा 7वा हप्ता या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. पण या ठिकाणी जर तुम्ही नॉट इलिजिबल असाल तर या ठिकाणी तुमचा हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत मित्रांनो. तर त्याचं काय कारण आहे या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता मित्रांनो. त्यानंतर खाली बेनिफिट डिटेलमधील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही लिंकवरती क्लिक करून तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला हप्ता आलेला आहे की नाही. या ठिकाणी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे 6 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहे की नाही तुम्ही याठी त्याचं स्टेटस चेक करू शकता. पेमेंट स्टेटस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सक्सेस असं या ठिकाणी दाखवतोय. तुमचा आधार नंबर असेल, कोणत्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा झाला आहे हप्ता तो, त्याच्यानंतर तुमचा UTR नंबर, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ते चेक करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी चेक करून घ्यायचे. आता त्याचं जे एफटीओ ते एफटीओ कशा पद्धतीने चेक करायचे तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती पुन्हा यायचं. गुगलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला PFMS असं सर्च करायचं आहे. PFMS सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला DBT स्टेटस बेनिफिशरी पेमेंट डिटेल या 2 नंबरच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशी विंडो या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट स्टेटसमध्ये जायचं आहे. पेमेंट स्टेटसमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला DBT स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
बघा या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी दिली आहे. यामध्ये तुम्हाला कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपलं जे DBT-NSMNY पोर्टल म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जे पोर्टल आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ते या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचा MH ने सुरू होणारा जो ॲप्लिकेशन ID आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी दाखवली जाईल. बघा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुमचे या मागचे जे हप्ते आहेत ते हप्ते जमा झालेले आहे की नाही. या ठिकाणी तुम्ही ते सर्व डिटेल या ठिकाणी चेक करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. बघा या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचं नाव, बेनिफिशरी ID, बेनिफिशरी कोड, तुमचा स्कीम कोड सर्व या ठिकाणी माहिती दाखवली जाईल. तुम्हाला अमाऊंट किती येणार आहे ते या ठिकाणी दाखवली जाईल. आता या ठिकाणी व्हॅलिडेशन एक स्टेटस आहे. व्हॅलिडेशन स्टेटसमध्ये तुम्हाला व्हॅलिडेटेड असं या ठिकाणी दाखवलं जाईल. ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. जर तुमचं या ठिकाणी व्हॅलिडेटेड नसेल तर ते कोणत्या कारणामुळे तुमचं व्हॅलिडेटेड नाही ते या ठिकाणी तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं ते कारण या ठिकाणी दिलेलं असेल. आता या ठिकाणी बघा जर तुमचं व्हॅलिडेटेड असेल तर या ठिकाणी तारीख दाखवली जाईल. आता या ठिकाणी बघा व्हॅलिडेटेड 6 सप्टेंबर 2025. त्याच्यानंतर फंड स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव्ड बाय एजन्सी कोणत्या तारखेला या तर 6 सप्टेंबर 2025ला या ठिकाणी बघा हे अपलोड झालेलं आहे. त्यानंतर फाईल स्टेटसमध्ये बँक रिसिव्ड 7 सप्टेंबर 2025 आणि क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग ॲट बँक असं स्टेटस या ठिकाणी जर तुम्हाला दाखवलेला असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा नमो शेतकरीचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे. जर तुमचं या ठिकाणी असं व्हॅलिडेटेड आणि अप्रूव्ड जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जो नमो शेतकरीचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता जमा होणार नाही मित्रांनो. तर तो कोणत्या कारणामुळे जमा होणार नाही तर त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दाखवलेलं जाईल मित्रांनो. ते दाखवलं जाईल तर तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे आणि चेक करून तुम्हाला त्याचे जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय तुमच्या तलाठीकडे जाऊन ते तुम्हाला ते दाखवायचं आहे की आमचं या कारणामुळे आमचं जे हप्ते ते हप्ते बंद झालेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. या ठिकाणी व्हॅलिडेटेड आणि अपलोड जर असेल तर तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवरती 9 तारखेला मिळणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं FTO जे स्टेटस आहे ते FTO स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला जे हप्ते आहेत ते हप्ते येणार आहे की नाही येणार. तुमचे पाठीमागचे जे हप्ते ते जमा झाले की नाही झाले, तो कोणत्या कारणामुळे बंद झाले आहेत सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती दाखवली जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर आपण भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.